महायोगपीठे तटे भीमरतां परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्ततमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू आवाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानवल संताशी रंजवू चित्ताशी आपुल्या श्री संताची माता चरणावर श्री संताची माता चरणावर श्री संताची माता चरणावर संताची माता चरणावर श्री संताची माता चरणावर श्री संताची माता चरणावर श्री संताची माता विश्रांती पावलो सांभाळावतो विश्रांती पावलो सांभाळावतो विश्रांती पावलो सांभाळावतो विश्रांती माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उदरी वाढले अंतरी प्रेम सुख श्री विठ्ठल तुकोबाराय हेची सुख पुढती मागतो आगळे हेची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे शिवादान जन्मो जन्मांतरे तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी तुझा भावाड येऊन दी चित्ता तुझा भावाड येऊन दी चित्ता करावा अनंता नाश त्याचा जन्मो जन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी अभय देऊनी करावे सादर अभय देऊनी करावे सादर क्षण तो विसर पडून दे जन्मो जन्मांतरे तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविशी जन्मो जन्मांतरे तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी विठाला सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे शिवादान जन्मो जन्मांतरे तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतन सेवे करता निवडलेला अभंग श्रीमान श्री संत देहू क्षेत्र निवासी जगदवंदे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 5 चरणाचा भगवंताच्या पुढे उभा राहून याचका करणारा अभंग आहे, विनंती करणारा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वारे विनंतीपूर्वक मागणी करत आहेत. कारण मागणी करण्याचा अधिकार तुकोबाराय नाही. तुम्हा आम्हाला मागणी करण्याचा अधिकार नाही महाराज. मागावं कुणी, मागावं कुणी. तुमच्याकडे रोजगार कोण मागतं? पारावर बसणारे. रोजगार कोण मागतं? आपल्याकडे कोण रोजगार मागतं? ज्यांनी कष्ट केलेला आहे त्यालाच रोजगार मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. तसं तुकोबाराय ज्या अर्थी मागतात त्या अर्थी तुकोबारायांची काहीतरी काय असली पाहिजे? सेवा असली पाहिजे. नवे नवे सेवाच आहे महाराज. आणि त्या सेवेच्या बळावरच जगद्गुरु तुकोबाराय मागतात. कारण का वास्तविक पाहता जर विचार केला तर तुकोबारायांना सुद्धा मान्य नाही की मागावं. मागावं असं तुकोबारायांना मान्य आहे का? हो. जे तुकोबाराय हात पसरणाराचं जीवन धिग म्हणतात ते तुकोबाराय मागणी करतील का? नाही. कारण तुकोबारायांचे बोल आहेत, हात पसरे जिने धिगत्याची. हात पसरणाराचं जिनं कसं असतं? भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाणे. लाजीरवाणं जिन आहे महाराज. हे रस्त्यावर भिकारी भीक मागतात, त्यांची जीवन कसं आहे? लय चांगलं आहे का? भीक मागणं हे चांगलं आहे का? पण लक्षात ठेवा, भीक मागणं वेगळं आणि मागणी मागणं वेगळं. विठाला पहिला मुद्दा उपस्थित होतो. तुकोबाराय सांगतात मागणी मागावी का? आणि मागणी मागायचा कोणाला अधिकार आहे? मी मगाशी सांगून गेलो, मागणी मागायचा अधिकार त्यांनाच आहे. तसं उद्या काल्याचा प्रसाद खाण्याचा अधिकारी कोण आहेत? हा, ज्यांनी 7 दिवस इथं सेवा केली त्यांनाच काल्याचा प्रसाद मागण्याचा किंवा घेण्याचा काय आहे? अधिकार आहे. नवीन भगवान त्यांनाच देतो महाराज, इतरांना नाही महाराज. काय कुठल्याही सेवेचं फळ हे चाकण्यात वेगळा आनंद आहे आणि न सेवा करता खाण्यात आनंद आहे का? नाही महाराज. आपलं मन आपल्याला सांगतं की आपण काहीच न करता नुसतं रोज 7 दिवस पंक्तीच खातो, भजनाला नाही, हरिपाठाला नाही, हा, काकड्याला नाही, पहाऱ्याला नाही, हा, बरं सगळं सोडा, इथं चटई हातरायला नाही, आपलं अन्नदान नाही, वर्गणी आपली रुपया नाही, पण एक टाइम सुद्धा जेवण, अहो नाश्ता सुद्धा सोडित नाही. त्या व्यक्तीला खाण्याचा अधिकार आहे का? खाण्याचा अधिकारी कोण आहे महाराज? ज्याने सेवा केली ते. बरोबर आहे. गाथा मूर्ती रंगनाथ महाराजांच्या जीवनाच्या बाबतीत सांगायचं झालं, खूप कष्टाळू जीवन, खूप कष्टाळू. एवढं कष्टाळू आमच्यातल्या कुलकर्णी काकाची तूर गुत्ती घेतली काढायला. तूर गुत्ती घेतली काढायला 4 रुपयाला, आपलं 6 रुपयाला 4 एकर. किती रुपयाला? 6 रुपयाला 4 एकर. 1 एकर केवढ्याला पडली? 6 रुपयाला. पण ते 6 रुपये म्हणजे सुद्धा मोलाचे होते महाराज. आताचे 6,000 रुपये काय? आताचे
6,000 रुपये धरा. मग तूर काढायला घेतली. मग तूर काढायला घेतल्यानंतर घेतली कधी? आज दुपारी व्यवहार ठरला. तूर गुत्ती घेतली काढायला. आता काढायला त्यांना बी जोडीदार आमचा एक चुलता दुसरा होता, निबर माणूस. ती बॅटरी लावून उडीत काढित होत. बॅटरी लावून उडीत काढित होतं. एवढं कष्टाळू. याच्याहून तुम्ही विचार करा किती कष्टाळू असेल. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असलं तर काही दादा रामलिंग दादा इथे समोर आहेत. मग गुत्ती घेतली. दोघं हरिपाटाला एक ठिकाणी आले. मग माहित नाही त्यांना की आपण तूर गुत्ती घेतली. महाराजांनी सांगितलं पंचपदी झालं की आपल्याला तूर काढायला जायचं. मग त्यांनी आपलं नुसतं विचारलं कुणाची आहे? म्हणले कुलकर्णी देशपांडेची. ठीक आहे, जायचंय. पंचपदी केली. कोर कुटका खाल्ला. महाराज दोघं तूर काढायला निघून गेले. सकाळी 6 वाजता आंघोळ करून धोतर खांद्यावर टाकून माघारी आले. काय काम केलं असेल त्याने? किती तूर काढली असेल तुमच्या अंदाजे? हा, सगळीच तूर काढली. बरं नुसती काढली नाही, पेट बांधलं आणि गोळा करून ठेवली. सकाळी 7:45 वाजता त्या ब्राह्मणाच्या दारात द्या पैसे. ते म्हणले काल ठरले तूर काढायची, तुम्ही तूर काढायच्या आधी पैसे मागायला आलात. कामाच्या आधी कोणी पैसे देत, मी याच्यासाठी सांगत होतो, कामाच्या आधी कोणी पैसे देत नाही. महाराजांनी सांगितलं मी शेतातनं जाऊन महागारी येतो, तुम्ही तुमच्या शेतात जा, तूर काढून गोळा करून ठेवली असेल तर पैसे द्या. ते म्हणलं काय सांगतो? हो म्हणले तुम्ही जाऊन बघून या. ते ब्राह्मण काका शेतात गेले. पाहिलं तर तूर कुठं? बर पेट जागेवर तरी पाहिजे नाही म्हणा. ते गोळा करून ढिगाऱ्याला लावून ठेवलेलं. दोघांनी पेटा असा उचलायचा की एकट्याला पेटा उचलत नव्हता. महाराज किती वजन वाहत होते सांगू तुम्हाला? एका टायमाला 1.5 क्विंटल ज्वारी घेऊन 35-40 किलोमीटर चालत जात होते. किती? त्यांचा नियम होता पोत्याच्या अर्ध्या पिशव्या, हिकडून 50 किलो, हिकडून 50 किलो, टकुऱ्यावर 50 किलो. किती झालं? तेवढं घेऊन बार्शीला जात होते. बार्शी किती आहे? इडशीहून 35 किलोमीटर आहे. हा, एवढं अंतर काटायचं. मला सांगायचा हेतू एवढाच होता. त्या ब्राह्मण काकांनी काय विचार केला? कामाच्या आधी पैसे दिले का? हा, म्हणजे काम केल्यानंतरच पैसे मागण्याचा अधिकारी आहे महाराज. मी याच्यासाठी सांगत होतो. तसं तुकोबारायाने भगवंताकडे मागतात तसा विचार केला. मी मगाशी सांगून गेलो तुकोबारायांना मागण्याचा अधिकार आहे. वास्तविक पाहता तुकोबारायांच्या कुळात कोणीही काही देवाला मागितलेलं नाही. पण तुकोबाराय जे मागतात ती मागणी वेगळी आहे बरं का. ते मागितलंच पाहिजे आणि ते मागून घेण्याचा त्यांना अधिकार आहे. कारण का मागत असताना काय मागावं याच्या माग सुद्धा काय आहे? हा, काय मागितलं पाहिजे? हा, आपण शेतकरी आहोत. आपण जर आपल्या शेजाऱ्याकडे गेलो तर काय मागतो? काय मागतो? येटण द्या, बैलगाडी द्या, किंवा बैल द्या, किंवा उदाहरणार्थ माझं तेवढं कुळवून तुम्ही द्या, मी तुमच्या 2 दिवस. हा उष्णा व्यवहार झाला. पण हे मागण्याचा शेजाऱ्याला कधी अधिकार येतो? मी उदाहरणार्थ मी तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टर मागायला आलो. तुम्ही मला ट्रॅक्टर देचाल का? देचाल का? नाही देणार. कारण मी तुमच्यासाठी काहीच केलेलं नाही. मला तुमच्याकडे मागण्याचा अधिकार आहे का? मी ज्या वेळेस तुम्हाला थोडं कधीतरी सहकार्य केलेलं असावं त्यावेळेस मला मागण्याचा काय आहे? अधिकार आहे तुम्हाला. हे हक्कानं नव्हे काही वेळेला न मागता सुद्धा त्याला नुसतं सांगायचं मी घेऊन, त्याला म्हणायचं अधिकार. तो अधिकार कधी प्राप्त होतो? त्याच्या वेळेला गरजेला तुम्ही पडला तर. तसं तुकोबाराय मागतात. हा, मग तुकोबाराय काय व्यवहारातलं मागतात?
मग तुकोबर आहे काय मागतो? जे परमार्थाला पोषक आहे, ज्याने परमार्थ आणखी वाढणार आहे असं मागतो. कारण का संत भक्त देवाकडे काहीच मागत नाही. भक्त प्रल्हादाच्या बाबतीमध्ये जीवन चरित्रामध्ये कथा येते. सांगतात ज्यावेळेस हिरण्यकश्यपूला भगवंताने मारलं महाराज. कसं मारलं? शस्त्राने अस्त्राने कशानेच नाही मारलं, नकाने मारलं. शस्त्र नाहीत, अस्त्र नाही, सजीव नाहीत, निर्जीव नाहीत, आत नाही बाहेर नाही, दिवसा नाही रात्री नाही, वर नाही खाली नाही, सगळ्यातनं बाजूला काढून भगवंताने त्याला मारलं. कारण ब्रह्मदेवानं वर दिलता, अमर करू शकत नाही, अमर ह्या वर देऊ शकत नाही, पण मरण चुकवण्यासाठी तुला जे काही मागता येतंय ते माग, अमरत्व सोडून काहीही माग. मग त्यानं बरंचसं काय मागितलं आणि ते सगळं सोडून भगवंतानी त्याचा काय केला? वध केला. असा फाडला महाराज नकाने. नक किती मोठी होती सांगू का ती? वैकुंठ अशी गुरुवारी तुळशीदास महाराज नामदेवरायाचे वंशज, त्यांनी सांगायचं भगवंताला राग आला, गुरु 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 करत होते मूर्ती. आणि त्या टायमाला हिरण्यकश्यपू लपू लागला. लपत असताना इकडं तिकडं जागा मिळाली नाही, भगवंताच्या नकात जाऊन लपला. कुठे लपला? भगवंताच्या नकात जाऊन लपला. मग किती मोठी नखं असतील. भगवंताला राग आला आणि रागाच्या भरात भगवंताने हात झटकिल्याबरोबर खाली पडला. जसा पडलेला पाहिला तसा उचलला, फाडला, आणि तसंच गळ्यात अडकिलं. राग शांत नव्हता. मग राग शांत करण्यासाठी कुणाला विनंती केली? देवाचा राग शांत केला पाहिजे. मग कुणाला विनंती केली? पहिली विनंती केली गणपती बाप्पाला. कुणाला विनंती केली? गणपती बाप्पाला विनंती केली की भगवंताचा तुम्ही काय करा, राग शांत करा. गणपती बाप्पा म्हणले काही हरकत नाही. मग राग शांत करण्यासाठी गणपती बाप्पा पुढे गेले आणि पाहिल्याबरोबर जसे पाहिलं तसं माघारी फिरले. का? गणपतीचं मुख कशाचं होतं? आणि नरसिंह भगवंताचं कशाचं होतं? दोघाचं जमतंय का? नाही. जसं बघितलं तसं माघारी फिरलं. माघारी फिरल्यानंतर आता कुणाला पाठवायचं म्हणलं, किती जरी काय झालं तर गावाला भारी आणि बायकोला. मग लक्ष्मी आईसाहेबाला पुढं केलं. आईसाहेब तुम्हीच आता भगवंताला शांत करू शकता. मग लक्ष्मी आईसाहेब काय नटापटा केला महाराज. गजरा काय, दागिनं काय, सजून धजून भगवंताच्या पुढं गेल्या. समोर गेले आणि पाहिलं तसं माघारी फिरले. आणि काय म्हणल्या? आमचे त्यांनी नव्हे, आमचे ते नाहीत. लक्ष्मी आईसाहेब माघारी फिरल्या. पुढे आता कुणाला पाठवायचं? तिसऱ्या वेळेस सर्व देवांनी विचार केला, ज्याच्यासाठी अवतार आहे त्यांना आपण समोर. मग भक्त प्रल्हादाला सांगितलं तुम्हीच देवाचा राग शांत करा. भक्त प्रल्हाद पुढे गेले. त्यांच्या काय म्हणी नाही ध्यानी नाही, नारायण नारायण करीत समोर गेले महाराज. जसं समोर गेले तसं भगवंताने काय केलं? उचलून गड घेतला कडीवरी भक्ते सुखे निवारा. उचलून घेतला आणि जसं उचलून घेतला, सिंहाचं मुख असल्यामुळं, 4 पायाच्या प्राण्याचं मुख असल्यामुळं ते माया कसं करतं माहिती आहे का? जिभेनं चाटतं. तसं भगवंत त्या भक्त प्रल्हादाला चाटू लागले. आणि जसं चाटलं तसं शांत झाले. शांत झाल्यानंतर नामदेवरायाला मांडीवर घेतलं. नामदेवराया मागा. आपलं भक्त प्रल्हादाला विनंती केली की मागा, तुम्हाला काय मागायचंय ते मागा. भक्त प्रल्हादाने आम्हाला काहीच नको, पण भगवंताने सांगितलं तुम्हाला वाटत असेल माझ्या वडिलाला मुक्ती द्या, असं करा, हे करा, ते मागा, ते काहीच मागू नका. माझ्या हातनं मृत्यू झाला म्हणजे मुक्ती निश्चित ठरलेली आहे, तसलं काही मागू नका. तुम्हाला दुसरं काही मागायचंय ते मागा. भक्त प्रल्हाद काहीच मागायला तयार नाहीत. मला काहीच मागायला तयार नाही. भगवंत मागा 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 मागा
बऱ्याचशा वेळेला म्हणल्यानंतर ना भक्त प्रल्हादाला वाटलं आता कुठेतरी शांत झाले, जर आपण काही नाही मागितलं तर पुन्हा राग आल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यापेक्षा मागितलेलं बरं. म्हणून भक्त प्रल्हादाने काय मागितलं हो? देवा तुमची इच्छा आहे, माझी इच्छा नाही, माझी इच्छा नाही, तुमच्या इच्छेसाठी मागतो काय, पण माझी इच्छा नाही. कधी कधी दुसऱ्याच्या इच्छेसाठी काही गोष्टी काय करतात, मनसी काही मागा मनशी काही मागा ह्याची देगा ह्याची देगा पांडुरंगा. स्वतःच्या इच्छेची इच्छा नसताना सुद्धा आपण बळच काही वेळेला काही कृत्य करतो. तसं भक्त प्रल्हादाची अवस्था. माझी इच्छा बघा, नवीन लग्न झालेलं असो, मुलाची इच्छा नसते आई बापापासून लांब राहायची, पण कुणाच्या इच्छेमुळे राहावं लागतं. हा हा बायकोच्या तुम्हाला बी मान्य आहे, तुम्हाला बी मान्य आहे. इच्छा नाही तरी देखील आई बापांना सोडून राहावं लागतं, पण दुसऱ्याच्या इच्छेसाठीच. आयुष्यभर मरमर करायचं कुणाच्या इच्छेसाठी. कीर्तनकार कीर्तन चांगलं व्हावं म्हणते ती, कुणाच्या इच्छेसाठी, देवाच्या, संताच्या, हा आई बापाच्या, नाही. मग कुणाच्या, ऐकणाऱ्याच्या. का ऐकणाऱ्याची काय इच्छा पूर्ण करावी, ऐकणाऱ्याची इच्छा काय असते, काय ऐकावं वाटतं त्यांना, गाणी सासरा जावाई, बरं अजून सून गाणी सासू, बरं गाणी, हा भावगीत, हा म्हणताव की तुम्ही बी नाही. भावगीत, भक्तिगीत, काय बी पाळणा म्हणायला लागली. पिंगळा तर काय पार पिंगळा झाला, ते पांगळा झाला म्हणून हा मंगळाष्टिका मग झाली का तुमची, होय. झाली वाटतं. कुणाचा मोतूर लावला काय माहिती त्या महाराजांना. हे म्हणायचं ठिकाण आहे का, काय म्हणावं. ही नारदाची गादी आहे महाराज. ही गादी कुणाची आहे, नारदाची गादी आहे. ह्या नारदाच्या गादीचं मान मर्यादा आपण सगळी सोडून दिलेली आहे. जनरंजवणे फोन आपल्याला फक्त पब्लिकला खुश करायचंय, पण लक्षात ठेवा त्याने तुमचा उद्धार होणार नाही. उदाहरणार्थ सांगतो, लहान मुलगा आहे, तो आजारी आहे आणि त्याला गोळी द्यायची. मग गोळी देण्यासाठी त्याला गुळ थोडं काहीतरी नादी लावण्यासाठी चॉकलेट द्यावं लागतं. मुख्य हेतू काय आहे, मुख्य हेतू काय आहे, हा त्याचा आजार औषध देऊन त्याचा आजार बरा करणे, का त्याला नुसतं गोळी आपलं ते चॉकलेट देण्यासाठी आहे. तसं पण आता सध्या चॉकलेटवर जास्त चालू आहे, गोळीचा औषधाचा. तसं कीर्तन भजन कशासाठी आहे ह्याचं आपल्याला भान राहिलेलं नाही. इथं उभं राहून काय म्हणावं याचं सुद्धा आपल्याला भान राहिलेलं नाही महाराज. मी सांगत कशासाठी, तो भक्त प्रल्हादाचं स्वतःची इच्छा नाही, स्वतःची इच्छा नाही तरीही देखील तुकोबाला ना खाली यायची इच्छा होती का, हा खाली यायची गरज होती का, नाही. पण ते आले आपल्या इच्छेसाठी. बुडत आहे जन आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी. त्यांनी आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली तुमच्या इच्छेसाठी. आई वडील आपलं देह कष्टवतात कुणासाठी, मुलाबाळाच्या हितासाठी, त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपला देहपणाला लावतात. लोकाच्या चाल धरतात, नोकऱ्या घालतात, कुणाची इच्छा पूर्ण करतात, घरदार सोडून. एखादा नोकरदार असेल तो 6-6 महिने बाहेर गावी राहतो, कुणाच्या इच्छेसाठी, त्याची इच्छा असते का, त्याला काय वाटतं घरी राहावं, सुखी असावं. पण सर्वांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छा सुद्धा. तसं भक्त प्रल्हाद सांगतात, माझी इच्छा नाही पण देवा तुमच्या इच्छेसाठी मी मागतो. मग काय मागता, ऐका, भक्त प्रल्हादांनी सांगितलं, देवा तुमची इच्छा आहे म्हणून मागतो, मला तेच द्या. काय द्या, तुमच्याकडं नव्हच कुणाकडंच कधीच काहीच मागण्याची इच्छाच मला होऊ देऊ नका, हे मला द्या.
काय मला द्या, मागणं तर मागितलं का नाही? हा, पण मागण्यात काय साध्य केलं? तुमच्याकडं तर नाहीच नाही कधी मागायची इच्छा, पण पुन्हा दुसऱ्याकडे सुद्धा कधी मागायची माझ्या मनामध्ये इच्छा होऊ देऊ नका, हे मला द्या. हे अशा गोष्टी मागायला काय हरकत नाही. तसं आपण हे मागतो, आपण मागतो का नाही? हा, का मागत नाही? आपण काय मागतो? तुमचं आमचं मागणं काय आहे? काय मागतो आपण सांगा? वाढावे संतान रही व्हावे धनदान, रही व्हावे धनदान, रही व्हावे धनदान. वाढावे संतान रही व्हावे धनधान्य, रही व्हावे धनधान्य, रही व्हावे रही व्हावे धनधान्य, रही व्हावे धनधान्य. वाढावे संतान रही व्हावे धनधान्य, रही व्हावे धनधान्य, रही व्हावे वाढावे संतान गृही व्हावे. आपली आणखी एक इच्छा आहे, बर ल्यावे खावे बरे सदैव हेची करी हाव. याच्या पलीकडे आपण काय मागतो? काय मागतो? आपला जे प्रयत्न चालू आहे ते कशासाठी आहेत? हा, सुखासाठी. बरोबर आहे. पण सुख मिळवण्यासाठी आपण काय करू? काय मिळवतो आधी? धन. पण धनात सुख आहे का याचा विचार केला पाहिजे. धनामध्ये सुख नाही. वाढावे संतान गृही व्हावे धनधान. वेल मांडवाला जावा, आणि खरंच मांडवाला जावा बरं का. काय पण एवढा बी मांडवाला जाऊ नये की मांडव मोडून पडावा. येल मांडवाला जावा आमची बी इच्छा आहे, पण मांडव मोडून एवढा बी मांडवाला घालू नका. प्रत्येकाची इच्छा अवश्य आहे, मान्य आहे. दशरथ राजाची सुद्धा इच्छा होती महाराज, आणि प्रत्येक संसारिकाची इच्छा असणं, आणि त्याच्यासाठी आपण कोणत्या देवाला पूजू ह्याची काय आहे का काय गॅरंटी? पहिलं त्या ह्याला जात होती गुजरातला, येल मांडवाला जाण्यासाठी. कुठे जात होती? गुजरातला. लक्षात ठेवा, असं गुजरात आणि मध्य प्रदेश UP फिरून येल मांडवाला जात नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काय आपणही पूजा करतो, कशासाठी करतो? मसोबाची पूजा करतो, बरोबर आहे का नाही? कशासाठी? कुलदैवताची पूजा करतो, कशासाठी? सत्यनारायण घालतो, कशासाठी? ब्राह्मण सुखी राहा म्हणून. हा, ब्राह्मण सुखी राहा म्हणून सत्यनारायण घालतो का आपण? मग कोण सुखी राहावं? पण उलट होतं महाराज, ब्राह्मण सुखी होते आणि आपण जसेच्या तसेच आहेत महाराज. आपल्यात काही बदल नाही. किती सत्यनारायण घाला तुम्ही, कारण सत्यनारायण घालण्याच्या मागं तुमचा हेतू चांगला आहे मला म्हणायचं काम नाही. तुमची फक्त एकच इच्छा आहे, घरात सगळं सुख समृद्धी लाभावं म्हणून सत्यनारायण श्रावण महिन्यात पार ही असली पूजा करायची. आपल्याला किती वेळा सत्यनारायणाची कथा ऐकली आपण, काय आपल्यात बदल झाला? तीच कथा ऐकतो. गुरुवारची कहाणी, आटपाट नगर होतं, ते नगरच सापडलं नाही अजून. ते आटपाट नगर कुठं आहे काय माहिती? शुक्रवारची कहाणी वाचली, ते आटपाट नगर होतं, तिथे एक राजा. कुठं राजा? कुठला आटपाट नगर आणलं हिने काय माहिती? का आटपाडी आहे ही आपली काय माहिती? आटपाट नगर तर काय कुठं माहित नाही, आटपाडी तेवढी माहिती आहे. सांगोल्याच्या पुढं फळणे थोडे परिशोभने. पूजा थोडी करायची, पण त्याचा विस्तार लय मांडायचा. ही सुखी राहू दे, ती सुखी राहू दे, कशाचं सुखी राहू दे मला.
अशाने देव पावत नाही. ऐका, मागावं देवाकडं, पण काय मागावं? जेणेकरून आपल्या हिताचं काय असेल ते मागावं. आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. देवाकडं मागायचंय, काय मागावं? तुकोबाराय मागतात, काय मागतात? कारण तुकोबाराय सांगतात आम्ही दुसरं काही मागतच नाही, कारण का दुसरं काही मागणं आमच्या कुळात तसं नाही. आमच्या कुळात काय काही मागणे हे वडिलाची रीत काही मागणे हे अनुचित आहे, पण काही मागणं उचित आहे महाराज. काही मागणं अनुचित आहे, पण काही मागणं उचित आहे. जे उचित आहे ते मागायला काय हरकत, मागायला काय हरकत नाही. भजने आहेत, उदाहरणार्थ गाव आहे, गावात काही भजने आहेत, त्या भजन्याने गावाकडे काय मागावं? मृदंग मागावा, टाळ मागावे, विणा मागावा, आणखी काय मागावं? ग्रंथ मागावा, अन्नदानासाठी पंगत मागावी. पण हे महाराज नुसतं पैसेच मागते ती. काय मागते ती? नुसतं पैसे. बरं ती पैशाचा विनियोग तरी काय करते ती? एखाद्या महाराजाची भरती करते ती 10,000, दी 5,000. गाव बी खड्यात आणि महाराज बी, गावाचं बी वाटोळ, महाराजाचं बी, महाराजाचं कशानं वाटोळ? थोडे दिवस गोड वाटतंय महाराज, पण लक्षात ठेवा जे जे पैसे घेऊन त्याचा विनियोग चांगला करत नाहीत, काय बघा बरं का, पैसा दिलेला विनियोग कसा असावा? चांगला असावा. ऐका, आठवलं म्हणून सांगतो, मी मागं बी एकदा सांगितलं होतं, दान मिळालेली वस्तू कशी वापरावी याच्यासाठी प्रेमानंद महाराज यांनी सांगितलेली कथा मी मागे एकदा सांगितलं होतं. प्रेमानंद महाराज, एक ब्राह्मण प्रेमानंद महाराजाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं मी महादेवाचा भक्त आहे, मी महादेवाचा काय आहे? सेवक आहे, भक्त आहे. मी तिथलं तांदूळ हे सगळं कुणी दिलं की घरी घेऊन येतो, खातो, माझ्या घरात सुख लागत नाही. प्रेमानंद महाराजांनी एकच सांगितलं, तुला दिलेलं तू देवाला किती अर्पण करतो? ते म्हणजे काहीच नाही. पण जोपर्यंत तू देवाला अर्पण करत नाही दिलेलं, तोपर्यंत तुला सुख लागणार नाही. दिलेली वस्तू देवाला अर्पण केले पाहिजे. हा दिलेला नरदे आपल्याला, हा सुद्धा आपण कोणाला अर्पण केला पाहिजे. जर नाही केला तर आपल्याला सुख लागेल का? त्या ब्राह्मणाची जशी अवस्था आहे तशी आपली अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, जे काही आपल्या खिशामध्ये कोणी 100-50 रुपया आठाने दिलेला आहे त्याचा विनियोग सुद्धा कसा झाला पाहिजे? बापू, देवासाठी झाला पाहिजे, धर्मासाठी झाला पाहिजे. त्याच्यातनं मंदिर बांधा. जगद्गुरु तुकोबारायांनी मंदिर बांधलं महाराज, कुणाला मागून नाही, कुणाकडून वर्गणी घेऊन नाही. त्यांनी जे शेत राखणीला घेतलं होतं ते जास्त पिकलं महाराज. मग जास्त पिकलेलं शेत आपलं नाही, मग ते मिळालेलं देवाचं आहे. सगळं कोणाला अर्पण केलं? देवाला. बघा, धन जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईट आहे. लोकांच्या कष्टातनं रुपया तुमच्या, तसं मी नेहमी सांगत असतो
कीर्तनाला वर्गणी महाराजांना दक्षिणा देत असताना प्रत्येक शेतकऱ्याने ते कष्ट करून कमवलेला आहे महाराज. उन्हात तानात कष्ट करून रुपया कमवलेला आहे. ते लेकराला 10 रुपये देत नाही, पण सप्ताह म्हणलं की 500 1000ची पट्टी फाडल्याशिवाय राहत नाही. मग त्याचा सुद्धा विनियोग चांगला झाला पाहिजे महाराज. भगवत प्राप्तीसाठी, संत भेटीसाठी नव्याने आपल्या मनात तळमळ पाहिजे. कै मी उद्धार पावे, कै मी उद्धार पावेना, कै कृपा करी नारायण, कै कृपा करी नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. चित्त माझे करा समाधान, चित्त माझे येईल कर्म, कये खंड येईल कर्म. करा समाधान, चित्त माझे करा समाधान, चित्त माझे कये खंड येईल कर्म. कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान कै मी उद्धार पावे, कै कृपा करी ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान. तळमळ कशाची पाहिजे लक्षात ठेवा. आपलं हित ज्याच्यात आहे त्याच्यासाठी तळमळ करा. आपलं हित कशात आहे, आपण कशात आहोत हे आपल्याला माहित नाही, पण लक्षात ठेवा काय मागावं याचं सुद्धा, कुणाकडे मागावं याचं सुद्धा. तुकोबाराय मागतात, भगवंताकडे मागतात, दुसऱ्याकडे कुणाकडे मागत नाही. हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. दुसरं काय मागितलं मला? तुकोबारायांचे जेवढे काही मागणी पर अभंग आहेत तेवढे सगळे अभंग घ्या. तुकोबाराने दुसरं काहीच मागत नाही, हेच देवाला मागितलं. काय मागितलं? हेची दान दे गा दे, देवा तुझा
देवा हेची दान दे गा हे अशी चाल हेची दान दुसरं काहीच मागत नाही मला तुकोबर आहे जे भक्तीसाठी गरज आहे तुकोबाराने कुठं कुठं बघा शरीरासाठी मागितलं भक्तीसाठी शरीर गरजेच आहे कथेची सामुग्री दिहा अवसाना नको जाऊ रात्री हे मागितलं मला तुकोबाराय मागतात हेची दान दे गा देवा तुझा विसर ना का मागतात तेच तर तुकोबारायांना माहिती आहे ह्याच्यातच खरं सुख आहे आणि समाधान आहे बाकी दुसरीकडे कुठं समाधान नाही सुख पाहिजे असेल तर भक्तीशिवाय सुख नाही बरं भक्ती भक्ती म्हणजे दुसऱ्या कुणाची दुसऱ्या देवाची भक्ती नाही मला दुसरे देव कसे आहेत शेंदरी हे नाही कोणते भुजे पूजे भूती घेते आपुल्या पोटात मागतीचे जे देव तुम्हाला बोकड मागत असतील आपुले इच्छे आणि का पिढी जे स्वतःसाठी जर खायला मागत असतील तर ते देव आहेत का देव कुणाला म्हणावं जो या देवाचा देव बळिया माझा पंढरी राव बळिया माझा पंढरी राव देव कोणता पाहिजे खरा देव कोणता आहे तुम्ही म्हणसाल खरा आणि खोटा खरा आणि खोटा खरा खोटा देव असतो का असतो का आहे का मान्य आहे तुम्हाला तुका म्हणे तुझी खरा येर वाहू का म्हणजे खरा देव सत्य तू सत्य तू सत्य तू खरा देव हाच आहे दुसरा देवच नाही जगात बाकीचे तुम्ही म्हणताल बाकीचे कोण आहेत हे काही काल मर्यादा पुरते देव आहेत आता नवर देव झाला म्हणजे काय नवर देव असतो बरं नवर देव असतो तर सगळ्याच्या पाया का पडतो नवर देव आहे ना मग देवानं दुसऱ्याच्या पाया पडावं का मग नवर देव देव आहे का त्याला कारण लग्न लागले की सगळ्याच्या पाया पडावं लागते महाराज 100-200 कोणी देते कोणी देत बी नाही पाया पडून पुढं काय फोटोसाठी पाया पडते म्हणजे काय देव आहे म्हणजे काय नवर देव देव आहे का तसं बाकीचे देव आहेत का आता सध्या देवाचा सुळसुळट आहे महाराज कोण कुठली वारी करील सांगता येत नाही महिन्याला नव आठवड्याला वारी आहे आता रविवारी वारी आहे गुरुवारी शुक्रवारी पांढरं खायचं नाही पांढरं लिहायचं नाही हरभरं खाऊन मारा घोड्याच्या जातीची अरे असलं कुठं उपवास असते तर का काय का काय आता वारकरी प्रदोष करते ती काय करा वारकऱ्याने फक्त 2च वार करायचं सोमवार आणि एकादश लय लय तुमची इच्छा असेल तर गुरुवार करा याच्या पलीकडे वार करू नका महाराज दुसरं उपवासच करू नका उपवास करायचा असेल तर त्या भगवंताचा धावा असा करा निळोबारायासारखा धावा करा जगद्गुरु तुकोबारायासारखा धावा करा तुकोबारायांनी 13 दिवसात भगवंताला पाण्यात ठेवलं होतं कुठं 13 दिवस वया अशी भक्ती करा महाराज आपण देव पाण्यात ठेवतो का नाही आता तर लय माणसं देव पाण्यात ठेवले महिलाच तरी विचारू नका म्हणलं का देव पाण्यात आहे काय येईनाच कुणी घरी आमच्या म्हणलं काय येईना आणि तुमच्या घरी काय म्हणजे काय म्हणजे 2 आहे ती तशीच ही 2 आता काय तोंडात दात नाही ना आता काय हे नाही हो
सांगण्याचा मुद्दा 2 घरी आले आमच्या घरी कोणी येणार गेलं. लक्षात ठेवा. तुम्ही कुणाच्या घरी गेला का विचार करा. मी नेहमी सांगत असतो, पाहुणं होऊन जर गेलं त्या माणसाची जर लायकी बघायची असेल ना तुम्हाला, साधं उदाहरण सांगतो. आपण त्याच्या घरी जर गेलो, त्याचा चुलता आलाय का बघा, त्याचा भाऊ त्याच्या घरी आलाय का बघाय, त्याच्या घरी त्याची भाऊजाई स्वयंपाकासाठी आली का, त्याचा पुतण्या घरात इकडं तिकडं करू लागायला आलाय का बघा. जर आला नसला तर त्यांच्या घरी पोरगी देऊ ना. आणि त्यांच्या घरची करू बी नका. ह्याच्याहून समजायचं की ती कोणत्या लायकीचा, कधी कुणाला चहा पाहिजे, दुसऱ्याचं वाटुलं केल्याशिवाय, जर लग्न जमायला तर काडी करत देऊ नका. मग त्याच्या घरी दुसरी शेजारी जात नाही. ही खून आहे त्या महाराज. जुनी लोक होती. मला नाना आठवलं म्हणून सांगतो. पूर्वी बार्शीला लातूरला आडत होत्या. जुन्या माणसाला एका सांगितलेलं मला, व्यावहारिक. मग आडतीवर गेलं, मग शेतकऱ्याला काय पहिल्यांदा माल घालायच्या आधी उचल थोडीफार, जुना काळ. मग उचल किती असायची, 1000, 1500, 2000 लय झाली उचलती. वर्षाचं पीक घालावता होती. पण ती आडतीवाल्याचा नियम होता महाराज. आलं की पाणी प्यायला द्यायचं, बसवायचं, गप्पा मारायच्या. त्याला माहित असायची ही कशाला. त्याचं नावच आहे महाराज बिचाईत. मालक असतो, धान्याचा मालक असतो, त्याचं नाव काय बिचाईत. कुणाला म्हणते ती माहिती आहे का, कुणाला म्हणते ती? हा, ज्याला घरदार नाही, जी हातरून पांघरून टोकरीवर घेऊन फिरतो, त्याला काय म्हणायचं, बिचाईतदार. पण ती कुणाला म्हणते ती, आपल्याला म्हणते ती. काय म्हणते ती, बिचाईत. बरं, ती गेला, पाणी दिलं, गप्पा मारल्या. मग ते काय करतो, त्यांच्याकडे एक मुनीम असतं, ते पान सुपारी खातं. ते कातरतो, सुपारी खायला देतं. सुपारी खायला दिली का 15-20 मिनिटं, अर्धा तास पान देतच नाही. पान नाही दिलं की काय करते, ती सुपारी चाबलून 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 संपून जाते. आणि सुपारी संपून गेली की रुपये बी देत नाही. का, 5 दिवस तरी सुपारी राखू शकत नाही म्हणून पैसे काहीच होणार. किती उचल म्हणजे आपल्याकडे उचलायला आला, अजून कुणाकडे किती किती उचललंय. ह्या जुन्या खुणा आहे त्या महाराज. जुनी लोक सांगायचे, चहा कोणाला सांगितला, नानाला सांगितला का अण्णाला सांगितला. नानाला जर सांगितला ती चहा सांगणार महागारी, जर अण्णाला सांगितला तर ती जुन्या खूण आहे त्या. तसं पोरगी कुणाच्या घरी द्यायची. तुम्हाला खून कळली का आता. जर कुठं पाहुणं होऊन गेलं तर हा प्रयोग करा. जर तुमची मुलगी सुखी राहावी अशी वाटत, मग तुम्ही म्हणता हे असं काय, त्या निमित्तानं तर भांडणं करायला नाही की आपल्यात कुणी पोरगी द्यायची नाही म्हणतो शेजाऱ्याशी तरी नीट राहते ना की. मी सांगत कशासाठी होतो, ही माणसाच्या बारीक बारीक गोष्टीच्या खूण आहे त्या मला. बघा काय मागावं आणि कुणाकडं. तुकोबारा देवाकडे मागतात, पण याच्या पलीकडे दुसरं काहीच मागत नाहीत महाराज. जे भक्तीसाठी गरज आहे. बघा मुरोरे घातामूर्ती रंगनाथ महाराज बघू, भगवान बघू, ह्यांनी समाजावर प्रेम केलं. पण कोणत्या केलं माहिती आहे का, सर्वच केलं. पण त्यातली त्यात जे कमी संख्येचे तर केलंच, पण त्यातली त्यात सांगतो तुम्हाला. ऐका, बहुनी जो मृदंग सुंदर वाजवतो, ज्याचे अभंग पाठांतर आहेत, जो सुंदर चाली म्हणतो, त्याच्यावर विशेष प्रेम केलं. विशेष भगवान भाऊनी काकाजीवर विशेष प्रेम केलं. विशेष थोरल्या भाऊनी रंगनाथ महाराजावर विशेष प्रेम केलं. रंगनाथ महाराजांनी परमेश्वर महाराजावर विशेष प्रेम केलं. काय त्यांची एकच इच्छा असायची, माझी जातीचे. आपण सुद्धा कोणावर प्रेम केलं पाहिजे. नाना दत्ता महाराजावर प्रेम करतो का, अहो ते प्रेम करण्याची योग्यतेच आहे मला. अशावर जीव लावा महाराज, जीव ओवाळून टाकावा त्यांच्या चरणावर. कारण असे महात्मे मिळत नाहीत महाराज. जे खरी भक्ती करणारे आहेत, जे सेवा करणारे, जे निष्ठावंत आहेत, हे मिळत नाहीत. सगळा बाजार चालू, बाजारी चालू आहे सगळा व्यवहार.
लक्षात ठेवा. हे करत असताना दुनियाचा विचार सोडून द्या. मी प्रत्येक गावामध्ये सुद्धा सांगतो, तुम्ही रुपया दिलाय, तुम्ही ह्या पटी गोळा करण्याला अधिकार आहे तुम्हाला विचारायचा, ह्या महाराजाला किती दिलं, ती महाराज कुठनं आलता आणि त्याला किती द्यायला पाहिजे. हसवलं म्हणून, रडवलं म्हणून इमोशनल ब्लॅकमेल आहे महाराज. काय काय करणार लोक, महाराज लोक उगर रोड ती बी रडते ती, तुम्हाला बी मायबापाचं सांगते ती. काय सांगू द्या की, अवश्य सांगावं, आई वडिलाविषयी प्रेम करावं, मुलांनी हे सांगावं, पण एवढं बी सांगू नका ती आई केल्यावर पुन्हा प्रेम करायचं बंद झाली लोक. एवढं सांगते ती महाराज. काय मर्यादा आहे का? अहो कोणत्या कथा सांगा, भक्त प्रल्हादाचं चरित्र सांगा, जवळदूर तुकोबारांचं जीवनचरित्र सांगा, गोरोबा काकाचं जीवनचरित्र सांगा, जेणेकरून काहीतरी समाजावर बोध होईल. छत्रपती शिवाजी महाराजांना आई जिजाऊनी कुणाच्या कथा सांगितल्या? हा, भगवान श्रीकृष्णाच्या, प्रभू रामचंद्राच्या. आपण लेकरा देखत काय कथा सांगतो कुणाच्या? शेजाऱ्याच्या. मग ती शेजाऱ्याशी नव्हती, आई बाबाशी पुन्हा नीट राहत नाही. लक्षात ठेवा, संस्कार खूप महत्वाचा आहे आणि हे बीज आहे महाराज. आणि अशाच लोकांवर प्रेम करा जे निष्ठावंत आहे. सांगू, आपण माळकरी नाहोत, गळ्यात माळ असो, आपण वारकरी नाहो, गळ्यात माळ असून महिना पंढरीची वारी करून सुद्धा आपण वारकरी नाहोत. आपण भजन करून भजनी नाहोत, कारण आपली अवस्था अशी आहे, पोटासाठी संत कलित झाले कलित बहु, अंगाला ओनी राख डोळे ही अवस्था आहे कलीची महाराज. म्हणून सावध, परमार्थामध्ये सावध असलं पाहिजे. डोळे उघडं ठेवून परमार्थ करा, डोळे झाकून परमार्थ करू. श्रद्धा असू द्या, अंधश्रद्धा कामाची नाही महाराज. अंधश्रद्धा नसावी, श्रद्धा जरूर असावी. श्रद्धावान लभते ज्ञान, त्याला ज्ञान प्राप्त होतं हे माहिती आहे, तरीही देखील पण श्रद्धा कुणावर ठेवावी, विश्वास कुणावर ठेवावा? जे निष्ठावंत आहेत, हा, जे ग्रंथाचं नित्य नियमाचं वाचन केल्याशिवाय अन्न खात, रोज दर्शन केल्याशिवाय भगवंताचं पूजा अर्चा केल्याशिवाय अन्न खात नाही, ते निष्ठावंत आहेत मला. मग तुम्ही म्हणता असे लय आहेत पूजा करणारे, मग त्यांच्यावर विश्वास ठेवावं का? हा, त्यांच्यावर बी विश्वास ठेवू नका, पण मर्यादा आहे. प्रयोग करा, तो खरंच साधू आहे का, तो महात्मा आहे का, जेणेकरून आपली पुढं चालून फसवणूक होणार नाही, याचं भान ठेवा. माता माऊली, तुमच्या अंतःकरणात एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, हां, दारात रग विकायला आला तरी तुम्ही त्याच्यावर सगळा विश्वास टाकून देता. टाकू नका. ती जुनी लोक येत होती बघा, त्या लाकडाला फळी एक अडकवू, काय म्हणाय त्याला, ती ज्याच्या दारात पडल ते भाग्यवान आहे म्हणायची, पावला म्हणायचं. मग त्यांनी ते काय करायचं, मुद्दाम ढकलून द्यायचं अंगठ्यानं, त्याला महाग अंगठा लावलेला असतो, आणि त्याला अंगठ्यानं ढकललं की ती बरोबर घर बघून मी पाडीत होतं बरं का, कुणाच्या बी दारात ती पाडीत. माता माऊली लगेच विश्वास टाकते ते महाराज. विश्वास ठेवू नका. अंधश्रद्धा काही कामाची नाही, श्रद्धावान असावं. जगद्गुरु तुकोबारायांचा डोळस परमार्थ आहे. तुकोबाराचा परमार्थ कसा आहे? डोळस आहे. आंधळ्याचा परमार्थ नाही. आपला सुद्धा परमार्थ कसा असावा? हा, आपण डोळस असावं का आंधळा असावं? हा, तवा काय तुझं डोळं गेलं तर काय म्हणतो ती? हा, तवा काय तुझं विश्वास ठेवताना डोळं गेलं का आपलं? मग विश्वास ठेवताना असा ठेवा, जगद्गुरु तुकोबारांचा डोळस परमार्थ आहे महाराज. म्हणून तर तुकोबारा दुसरं काहीच मागत, कारण का तुकोबारांना माहित होतं जे जे कर्म धर्म तुका म्हणे त्याचे कुठंच सुख नाही, आणि हे जे आहे ते सगळं नाशिवंत आहे. मग खरं सुख भगवंतापाशी आहे. म्हणून तुकोबार आहे त्या सुखाच्या अपेक्षेनं हा भगवंताला तेच मागतात, ते सुख मागतात, दुसरं काहीच देऊ नको. अभंगाच्या प्रथम चरणात हेची सुख पुढे मागतो गणे, हेची
मागची मागची निघाली. पहिलीला आम्ही तुमच्यावर जीव ओवाळून टाकू पण टाकलेला पुन्हा माघारी कसा घ्या असो ह्याची सुख पुढे ती माग तो आगळे तो गोबर आहे त्या सुखाची अपेक्षा करता. कोणत्या सुखाची हो? सुख किती प्रकारचं आहे? सुख म्हणजे काय? सुख म्हणजे देव. आपलं दृष्टीनं सुख म्हणजे काय? गणेश बुवा सुखाचे किती प्रकार सांगितले तुम्हाला मी? 3. बर सुखाचे 3 प्रकार आहेत पण लक्षात ठेवा ह्या तिन्ही सुखापेक्षा काय ती तुम्हाला 3 सुख सांगितले पण 10 संपलाय. वर टाइम करून काय फायदा नाही 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 नाही. काय? तुम्ही काय वर टाइम देणार? करायचं नाही. करायचं नाही. आणि का टाळ करायला त्रास दे? महाराज टाळकरी बी एवढं हुशार आहेत काय काय महाराज लोकांना हिरू नाही तिथे त्याच्या कीर्तनाला जायचंच नाही म्हणते ती का ती तासभर लांबविल्याशिवाय सोडील. असो आपण काय जास्त वेळ नाही. सुखाची व्याख्या आहे का? सुख म्हणजे काय? सुख म्हणजेच देव आणि देव म्हणजेच सुख. दुसरं सुख नाही दुसरा देव नाही. मग तोच एक देव सुखरूप आहे बाकीचे देव सुखरूप आणि तुम्ही जर त्याची सेवा केली तरच तुम्ही सुखी सुखरूप आहो नाही तर तुम्ही सुद्धा सुखरूप नाही आणि तुम्ही सुद्धा सुखी नाही. का? ज्या ठिकाणी सुखच नाही जो देव सुखी नाही काय ती देव सुखी? तुमचं काय मत आहे? कोणता देव सुखी आहे सांगा? सगळं देव रावणानं बंदीखान्यात घातलं होतं. जी देव बंदीखान्यात राहते तर ती तुम्हाला काय सोडविणार आहे? मग सोडवणारा देव कोणता आहे? सोडविना कोणी कोणी सोडवित नाही महाराज. देशीचा चौधरी कोणी सोडवित नाही. सोडवणारा फक्त तुम्हाला एकच आहे भगवान पंढरीशी परमात्मा जो विटेवर उभा आहे ज्याचे कंबरेवर हात आहेत ज्याचे पाय सम आहेत तो सोडवणार आहे. दुसरे देव सोडवणार नाहीत. दुसरे देव धावून येतील याची सुद्धा गॅरंटी नाही. पण माझा भगवान पंढरीशी परमात्मा ज्यांची आज समाधी सोहळा पुण्यतिथी आहे त्या गोरोबा काकासाठी धावून आला महाराज. एकटा आला नाही सहकुटुंब सहपरिवार आईसाहेबाला घेऊन आला गरुडाला घेऊन आला. गरुडाला तर गाढवच केलं महाराज. आणि ते गाढव साधन होतं. काकांच्या जीवनचरित्रामध्ये सांगितलं जातं ते गरुड असं हुशार होतं काकाला कुणी बोलवतं देतच नव्हतं. पहिलं गाडगी मडकी कसं होतं बोलवत्यावर होती म्हणा. 5 द्यायचा. 5 कसा द्यायचा? खुडलेला नाही कंसासहित कंसासहित कणसासहित 5 द्यावा लागायचा महाराज. खळ्यावर आलं की मोकळ्या हातानं लावायचं नाही. खळ्यावर आलं की मोकळ्या हातानं लावायचं नाही. सवाशीन जर खळ्यावर आली तर मोकळ्या हातानं लावायचं. जुना काळ होता मला ओटी भरून लावायचं. ही जुना काळ होता. खळ्यावर पिकवलेलं लोकाला खाऊ घातल्याशिवाय घरी आणायचं त्याला काय म्हणायची? फळमुटका. हा फळमुटका खळ जेवण. फळमुटकं होतं फळमुटका. काय खळ जेवण म्हणतात काही ठिकाणी खळबोनं म्हणतात. ही प्रथा बुडली महाराज. मी सांगत कशासाठी होतो हे सगळं आपण जे जुना काळ जे होता हे खरंच चांगलं होतं बरं का. खरंच चांगलं होतं सुखी होतं. बोलवत्यावर सगळी कामं होत होती. पैसा लागत नव्हता महाराज. सावड असायची ह्यानं त्यांच्यात कामाला त्यानं ह्यांच्यात कामाला. कामाचा त्रास होत नव्हता आणि पैशाची गरज लागत पैसा लागत नव्हता महाराज. का लागत होता जुन्या लोकांना पैसा? जुनी मन होती गंजीला पिंडी आणि कणगीला ज्वारी असली की पुन्हा काही. तसं गोरोबा काकाच्या काळात
पाचुंदा द्यायचा, 4 पाचुंद, 10 पाचुंद, काय द्यायचंय ती द्यायचं. पण लक्षात ठेवा, मग गोरोबा काका काय होतं, कुणी दिल त्याचे समाधान मानायचं. म्हणजे एवढी भगवंतानी मडलेली घडविलेली मडकी भगवंतानी कशी घडवली ती माहिती आहे का? कशी भगवंताचा हात लागलाय म्हणल्यावर काय होत तिथं. भगवंतानं मडकं घडविलं महाराज आणि बाजारात काय नेलं. मग आता ते घेणारे काय करतात, वाजून बघतात. भगवंताने सांगितलं वाजून बघायचं नाही, चिरबंदी वाड्यावर भिकून मारायचं, मातीच्या भिताडावर नव्ह, चिरबंदी वाड्यावर. जर महागारी आलं तर घेऊन जावा, नाही महागारी आलं तर फुटलं माझं. एक पाटीला आला महाराज, 12 वाड्या, मग 12 वाड्यात 12 तीर, आपलं 12 पाटलं, त्यातलं एक हुशार पाटील होतं. मग म्हणलं मडकी लय भारी आहे ती, हां पुढं अशी मिळतील नाही ती मिळतील, मग 10-5 एक्स्ट्रा राहू म्हणलं पाणी गार पडेल का. त्यांनी सांगितलं उन्हात ठेवायचं. काय उन्हात ठेवायचं, नाही बर्फ झाला तर पुन्हा बोलायचं. फ्रीज नव्ह, कुठं मडक्यात. मडकं पाजरणार असावं बरं का, मडकं कसं असावं, पाजरणार असावं. आणि जर पाजरणा गेलं तर त्याला काय करायचं माहिती आहे का, काय करते, भाजायचं. भाजलं की पुन्हा ते पाजरल्याशिवाय पाणी थंड होत. हां पाजरलं पाहिजे. तसं अंतःकरणात भगवंताच्या विषयी सुद्धा आपल्या पाजर असला तर देव भेटतो बरं का, पाजर नसला तर देव सुद्धा भेटत नाही. एवढी मडकी भारी महाराज घेऊन गेलं, पण द्यायचं काय त्याच्या लक्षातच नाही. 2-3 वेळा देव गेलं, देव पुन्हा बरं. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, नुसती मडकीच नेत होतो, काहीच दिना गेलं. 100 पोत्याची अशी कणसाची काय म्हणायची त्याला, पेंड्याची बुचाड लावलेली, बुचाड नाही हो, हुंडी लावलेली होती महाराज. 100 पोती ज्वारी होईल अशी हुंडी मोठी लावलेली होती. त्याला वाटलं आता 5 वर्ष झाले, एकदा दिले ना आपण त्याला द्यावं काहीतरी. न्या म्हणले, किती नेऊ, तुमच्या गाढवावर जेवढं बसतंय तेवढं न्या. भगवान म्हणले ठीक आहे. गरुडाला कसं सांगितलं, कसं, तुम्ही फक्त आज्ञा करा म्हणला. म्हणले उचल. देव काय म्हणले, उचल. मग काय, मला फक्त शिराय जागा करून द्या म्हणला. मध्ये 10-5 पेंड्या काढल्या आणि ह्यानं रिवर्स टाकला गाडी, रिवर्सनं मध्ये सरकली. जशी सरकली तसं आतनं पग पसरलं. हे कोण होतं, गरुड. जी पग पसरलं आखीच हुंडी उचलली आणि चाला म्हणला. पाटलं कपाळावर हात लावला. आम्हाला ही काय म्हणला, आम्हाला ही माझं किती दिवसाचं खाते तुम्ही गाढव आहे का पिढा आहे म्हणला. हा मी सांगतो कशासाठी, देव भक्ताकडे येतो महाराज, काहीच बघत नाही, फक्त भक्ताची सेवा बघतो. आणि भक्त दुसरं काहीच बघत नाही, एक देवाकडेच बघतात. गोरोबा काकाने देवाला काय मागितलं खरं सांगा, हेची देवा पै, दुसरं काहीच मागत नाहीत महाराज. चरणशिवाय दुसरं काहीच मागत नाही. आपण दुसरं मागितल्याशिवाय देव भक्ताचं वाटोळं होऊ देत नाही, आणि भक्ताची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. भक्त दुसरी इच्छाच करत नाही, त्या सुखाची अपेक्षा करतात, तुझ्या चरण सेवेची. आपण सुद्धा कोणती अपेक्षा केली पाहिजे, हा तुकोबारांनी जन्माला पुन्हा 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 येईन म्हणतात. घेईन मी देव जन्म कशासाठी, तुझी चरण सेवा साधावया, तुझे चरण सेवा याजसाठी देवा, त्या सुखासाठी
चरण सेवेच्या सुखासाठी. तुम्ही सांगा, चरण सेवेमध्ये सुख आहे का हो देवाच्या? चरण सेवेमध्ये सुख आहे का? अहो त्याच्यासारखं दुसरं सुखच नाही कुठं. दोन ठिकाणी सुख आहे. सुख एक ह्याची ठाई बहुपायी आणि दुसरं सुख कुठं आहे? सुखरूप ऐसा माझ्या पांडुरंगा. दुसरीकडे सुखच नाही महाराज. बाकीचा नुसतं सुखाचा धूरच आहे. सुख नाही, नुसतं धूरच आहे. कळतो का धूर? सुखाचा धूर. मारवाडी लोक ही त्यांचं ते ही असतं बघा, सोनार. बरं सोनार मारवाडी लोक किंवा दुकानदार लोक ड्रावर उघडतात. ड्रावरच म्हणते ती त्याला. हां, आणि त्याच्यात उदबत्ती असे धुपत राहा. तसं आपलं धुपत राहायचं सुख आहे महाराज. कोण काय नीट नाही, सगळी धुपतच आहे ती. सुखाच्या धुपात धुपते ती. सुखाचा कुठं पता? कारण आपल्याकडे सुखच नाही महाराज. सुख फक्त भगवंताकडे आहे. म्हणून तो कोबर आहे म्हणून त्या सुखाची अपेक्षा करतात. दुसऱ्या सुखाची अपेक्षाच करत नाही. कोणत्या सुखाची अपेक्षा करतात? हा, कोणत्या सुखाची? ऐका, हेची सुख पुढती मागतो आगळे. आगळे म्हणजे जगाच्या वेगळं. काय मागतात? जग मालक व्हायला मागतं का नोकर व्हायचं मागतं? तुम्हाला मालक वाटतं का नोकर वाटतं? हा, तुम्ही मालक आहो का नोकर? हा, तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, मी सुद्धा त्याच्यात आलो. आपण मालक आहो का नोकर आहो? हा, मालक आहो का नोकर? नोकर आहो मला. सगळी काम सांगते ती. काम सांगत नाही ती आळशी. सगळी काम सांग. बायको काम सांगते, आईबाप काम सांगते, ते लेकरं काम सांगते ती, मित्र काम लावते ती, दोस्त कंपनी कामाला लावते ती का काम लावते ती? ती सुद्धा कामाला लावते. लक्षात ठेवा. खऱ्याच आपल्याला जे मालक कोण सुख मिळायचंय ते सुख तर मिळतच नाही. कुठं मरतय महाराज सुखासाठी. सुख मिळत नाही. कारण का? सुख नाही तिथं. मालक होण्यात सुख नाही. ऐका, मग सुख कशात आहे? दास होणं. पण कुणाचा? कुणाचा? भगवंताचा. तो कोबार आहे म्हणतात एका जन्मात नाही देवा, मग अशी अनेक जन्मात, जन्मोजन्मांतरी तुझा केला करोनी विठ्ठला दास ठेवी. दास ठेवी. हेची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची बळी शिवादानी ढोबार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. कोबारा एकच म्हणतात आनंदाची फळे सेवादान. आनंदाचं फळ सेवा आहे. ते दान मला तुम्ही द्या. हा, ह्या जन्मात नाही, मग जन्मोजन्मांतरी त्याची अंकीला करोनी विठ्ठला दासाठी. न जाणो दुसऱ्याचं ऐकून माझ्या मनामध्ये दुसरा भाव उत्पन्न होईल तर तू होऊ देऊ का? होऊ दे. तुझा भावाड येऊन दि चित्ता करावा अनंता नाश त्याचा. माझ्या वाटेत कुणी आडवं आलं तर ते बाजूला. आणखी एक प्रमाण आहे बघा. विठाला विठाला आता माझ्या भावा नको देवा. उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो. तसं देवा तुझा भावाड येऊन येदी करावा अनंता. तू काय कर माझ्यासाठी? अभय देऊनी करावे सादर. मला सारखं सादर म्हणजे जाग. हा, तुझ्या सेवेत सारखं मला जाग ठेव. तुकोबारा जाग राहतात म्हणतो. तुकोबारा एक ठिकाणी म्हणतात लई विचार करून मी काय केलं? सावध झालो सावध झालो हरीच्या आलो. ह्याला म्हणायचं सादर. समयाशी सादर म्हणजे जागर, वेळेला जाग असावं. तसं तुकोबाराय म्हणतात काय अभय देऊनी करावे सादर. क्षणात तो किती विसर पडला नाही पाहिजे. एक क्षणाचा सुद्धा विसर पडला नाही पाहिजे. आणि आपल्याला क्षणभर सुद्धा देव आठवत नाही. किती विरोधाभास आहे.
तुकोबाऱ्यात आपल्यात किती विरोधाभास आहे खरं सांगा बरं. आपण दिवसातनं किती वेळा जप करतो? हा? नाही खरं सांगा. कमीत कमी तुम्ही तरी करीत आहात. करते कमीत कमी तुम्ही तरी. कारण मी यांना लय लहानपणापासून ओळखतो. आम्ही दिवला बिजाला संघ असायचो ललितापर्यंत. ह्यांच्यासोबत आम्ही भजन केलं. निष्ठावंत जुने वारकरी आहेत महाराज, जुने वारकरी. अजून मी नियमाचं भजन त्यांचं. बोसरेकर माऊली संघ आम्ही भजनाला होतो का तेव्हा ह्यांनी भजनाला असायचे आमच्या संग. तिथंच राहायला शेजारी. दिवसभर कोण कुठं राहत होतं माहीत नव्हतं, पण संध्याकाळी जागराला सगळं हजर राहायचं. आणि तिथं सप्ताह कसा होता ना माहिती आहे का? सप्ताह ऐका महाराज, बोसरीकर माऊलीचा देवहोतला सप्ताह ऐका. गाता भजन नाही, पारायण नाही, दिवसा काय कार्यक्रम नाही. मग कार्यक्रम कधी? संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन, हा, आणि 11 ते सकाळी 7 निस्ता जागरच, नुसतं भजनच, दुसरं काही नाही. हा, आणि उभारून विचारू नका ती तसलं भजनच नव्हतं. त्यांनीच म्हणायचं ह्याची सुख पुरती. आपण म्हणायचं ना आपल्याला ती सुख लागणारच नाही. आणि त्यांनी काय करायचं, भजन जर काय संपलं तर काय बी प्रकरण म्हणायची मध्ये. खेळिया म्हण, कावडी म्हण. मी भजन केलं त्यांच्यासोबत. मग कधी कधी लय वेळ अजून दिवस उगवाय टाईम आहे, मग 2च अभंगात रात काढायची. पांडुरंगा करू काय 100 चरणाचा अभंग म्हणत बसलं की रात त्याच्यातच जायची. आमचं रात्रीत कमीत कमी रात्रीत कसाला 2 तासाच्या भजनात 30 अभंग होते मागं पुढे म्हणून. ही भजन आहे का? मला आहे का संघर्ष भजन? किती वाजता उठलो आपण तीरमध्ये? आपल्याला तर लाज वाटावी, लोकांना का काय? हा, म्हणजे आपण किती परमार्थात तत्पर आहो, सादर आहो. हो का सादर? नाही मला. भजन हा शब्दच मोडला मला. भजन कशाला म्हणतो आपण माहिती आहे का? कीर्तन सुटल्यावर जी पंचपदी होती त्याला आपण भजन म्हणतो. ते भजन नाही. भजन कोणतं आहे? हा, ज्याच्यात प्रकरण म्हणली जातात त्याच्यात भजन आहे. विठाला जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, हा तुम्ही काय करा, अभय देवोनी करावे क्षण तो विसर पडो. भगवंता दुसरं काही मागत नाही. आजपर्यंत तू सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात, आणखी एवढी सुद्धा इच्छा पूर्ण कर. अभंगाच्या शेवट तुका म्हणा जय जय तुका म्हणा जय जय शंकर. तुका म्हणा जय जय शंकर. तुका म्हणा जय जय शंकर. जन्मो जन्मांतर जय जय इच्छा करो ते कल्पतरू पूर्वविषयी. भगवंता तू कल्पतरू प्रमाणे आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्यात, आणखी एवढी एक इच्छा पूर्ण कर.
काय कर हेची सुख पुढते मारुती वागळा आनंदाची फळे अशी जन्मोजन्मी आम्हाला तुझी सेवा करावी. नवे नवे आमचा जन्म तुझ्या सेवेसाठीच आहे, दुसरं काही नाही. आम्ही जन्माला येऊन काय करणार आहोत? काहीच नाही करणार, एवढंच करणार आहोत. गालीन लोटांगण डोळ्यानं पाहिन प्रेमी आलिंगन डोळ्यानं हो नव्हे नव्हे तुकोबाऱ्या डोळ्याला काम लावता. डोळे तुम्ही घ्या तुम्ही आहे कार्य बाकीचं काही नको. नको ब्रह्मज्ञान लय ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान काय नाही. ब्रह्मज्ञान किती ब्रह्मज्ञान असू द्या, किती ज्ञानी असू द्या, जर त्याला भक्ती कळलीच नाही तर काही त्याच्या ब्रह्मज्ञानाला. भक्ती भक्ती म्हणजे काय? अवघ्या ज्ञानोबरायाने नामदेव रायाला भक्तीची वाट विचार. कशाला भक्ती म्हणा? कवण ते भक्ती कवण ते भक्ती. हे माझं विश्रांती द्यावी. कोणती भक्ती आहे? जगद्गुरु तुकोबरायांनी भक्तीची वाट विचारताना कुणाला विचारली? काय भक्तीच्या भक्ती भक्ती म्हणजे काय? काहीच नाही, फक्त नामस्मरण बस. सर्वात मोठी भक्ती आहे. आज मी तुम्ही कारभारी वारकरीच्यात जावा, सप्ताह असतो महाराज. गोरवाड्यावर 1 वर्ष, भंडाऱ्यावर 1 वर्ष, भामचंद्रावर 1 वर्ष, कुठे बी सप्ताह असतो. काहीच नाही, नुसतं रामकृष्ण हरीशिवाय दुसरं भजनच नाही महाराज. हा ह्या 10 जणांना झाले की दुसऱ्या 10 जणांनी 3 तास करायचं. ते 10 झाले की पुन्हा तिसऱ्या. ही खरी भक्ती आहे, हे खरं कीर्तन आहे आणि हे खरं परमार्थ आहे. बाकी काही नाही. तसा जर विचार केला, आम्ही काय कीर्तन करा अभ्यासू नाही, आपल्याला काय कीर्तन येत नाही, आपला काय अभ्यास नाही, उगा बडबड आहे. व थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या कृपा आशीर्वादानं काहीतरी आपलं बडबड आहे. नाहीतर मी सांगत असतो मला कीर्तन येत नाही. पण लक्षात ठेवा, चांगल्या चांगल्या कीर्तनाची वाट लावल्याशिवाय कारण आपल्याकडं खरं आहे काय? कारण खरं कमी ऐकतंय महाराज. बोलणाराचं माती ऐकते, बोलणाराची आणि नाही बोलणाराचं. बनशी गहू ऐकत नाही लोक. नव बनशी गहू हा. पण एक लक्षात ठेवा, गुण उशीर आहे पण हमखास आहे. गुण उशीर आहे, आयुर्वेदिक औषध आहे. हे रासायनिक तुम्हाला थोडं लगेच झटपट इलाज करेल. पण लक्षात ठेवा, परमार्थ शुद्ध असावा, नेकीचा असावा, तत्वाचा असावा. परमार्थ लोकाकडे बघून परमार्थ करू नका, कुणाकडे बघून परमार्थ करू नका. सर्वांनी परमार्थ असा करा. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गाने चला. कारण तोच मार्ग असा आहे, तो हा राज्य मार्ग. सर्वाहुनी चांग सदा संत संग वाचे नाम तुकाराम पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संधी नोया नोय. हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली इडी वाकडी शेवा जशी घडल तशी. हां न अभ्यास करता तसं तर आज कटाळून गेलो. कीर्तनाला सुद्धा यायची इच्छा होती का? इच्छा
संघर्ष तर मला मी तर नगच म्हणतो, मला पण बसतो येतो, तसं माझी बी इच्छा नव्हती, कारण बोलायला सुद्धा थोडं जड चाललंय. पण असो, काय खरं सांगू का ना, जे सेवाधारी आहेत त्यांच्यासाठी सेवा प्राण गेला तरी करायला मागं पडायचं नाही, बाजाराकडे जायचं नाही. जे सेवाधारी आहेत तिथं सेवा करण्यासाठी न बोलवता जायचं. तसा गणू आमचा सेवाधारी आहे. हे सगळे तुमचं गाव गोपालवाडी सेवाधारी आहे. हां म्हणजे काय बबन महाराज सेवाधारी आहेत महाराज. कुठेही कीर्तनाला एकटे गाडीवर विचार येते, कुणाचा विचार करीत नाही, काही नाही. डेअरी एवढी आहे तरी त्रास देत नाही. कसं का असं ना, गणपती बाप्पासारखं आपलं डुलत येते. मला सांगायचं काय, एवढं मोठं शरीर आहे पण बिचारा 2 तास डगमगत नाही, सेवा करते. पण अशी आहे ती, पण अशी खाली बसते ती, उभा राहत नाही ती. काय नीट पडतं का गुडघ्याला वजन होतं का कुल्प मोडले ती त्यांची काय माहिती. हां लग वाटतं नाही तिथं नाही, त्याला कशाला म्हणून असं गुणदाचा भाग सोडून द्या. तरी सर्व तुम्ही सेवाधारी आहेत. आणि खरंच का सेवाधारीत आहे का, माझ्या भक्ताचा सोहळा तुम्ही साजरा करता. ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे असे आपल्या परिसरातील श्री संत गोरोबा काका महाराज यांची सेवा तुम्ही करता. आणि जे संतांची सेवा करतात त्यांचा दास व्हावं. तुकोबाराय सांगतात, मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा. तुम्ही संतांची सेवा करताय, आम्ही तुमच्याकडे सेवा करण्यासाठी मोकळ्या मनाने यावं या भावनेने या ठिकाणी आलो. जशी वेळी वाकडी करेल तशी सेवा केली. तुम्हाला आज पटलं नाही, मला बी कळलंय. तुम्हाला आज बरं वाटलं नाही तरी बी मला कळलंय. पण माझा बी नाईलाज आहे. कसं आहे, लग्न झाल्यावर नांदावंच लागतंय. तसं मला पदरी पडलं पवित्र, तसं मला घ्या सांभाळून झालेली सेवा तुमच्या चरणी गुरुवर्य ब्राह्मणच्या चरणी समर्पित करून, काका महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण बोला.